एनएस केले जातील आणि नंतर मात्र धावा सांगण्यात येतील. सामना सुरू करायचा आहे. सगळ्या मिळून चार कल्पेश जाधव, परेश हरड, परेश हरड स्ट्राइक वर परेश हरड, परेश हरड 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 ना, HARAD. परेश हरड स्ट्राईक वर, तर नॉन स्ट्राईक वर राहील कल्पेश जाधव. अतुल माळी, उत्कर्ष सावळे, अनेक वर्षाची परंपरा सावळे संघाची राहिले. या नावानं, याच संघानं, अतुल माळीच्या संघानं, निळेच्या संघानं कमाल दाखवली आहे. कमाल. एकेकाळचा राजा संघ पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेतोय. तो संघ मात्र फाईट करेल, तो म्हणजेच प्रथमेश क्रीडा मंडळ धामोटे संघासमोर. चला सामना सर्व पहिला बॉल पडेल, टाइम अलर्ट होईल. 12:40 पहिला फुल टॉस बॉल ट्रॅव्हल झाला लॉंगॉनच्या दिशेनं, मात्र बॉलला भिरकावला परेश हरडनं. एक या धावसंख्येनं स्वतःच आणि संघाचंही खातं उघडलंय. अतुल माळी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. आजही ती गोलंदाजी दहशत, ही गोलंदाजी एकेकाळचा क्रिकेटचा सितारा म्हणून अतुल माळी याचा आक्रमक खेळ आम्ही कित्येक मैदानावरती पाहिलंय. हार मान्य करायची नाही, शेवटच्या क्षणात आपण लढायचं. ती लढाई अतुल माळीनं लढली आहे. तर अतुल माळी पुन्हा एकदा सज्ज आहे, नव्या दमानं, नव्या उमेदीनं, नव्या आणि जुनाचं सुवर्णमध्ये साधत हा संघ मात्र लढतोय, खेळतोय. एका बाजूला याच पंचकृषी मधला हा दुसरी एंट्री धामोटे संघाची आहे, कारण बेलूरच्या मैदानावरती हा संघ खेळला आणि आज या मैदानावरती खेळतोय. फटका चांगला आहे, धावा किती मिळतील, नेमकं काय घडेल, आणि ते मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भरधाव वेगानं पहिल्यांदा स्ट्राईक वर आला कल्पेश जाधव, दाखवला चौकार. आणखीन एक धमाका, धमाका जारी आहे. लेट बट थेट आम्हाला 4 धावा एक्स्ट्रा करायचे आहेत, ज्या आम्ही करणार होतो त्यापेक्षा, कारण 4 धावांची पेनल्टी आली, त्याच्यामुळे आम्हाला 4 धावा आणखीन बनवाव्या लागतील. या नेक इराद्यानं कामगिरी सुरू आहे. लागोपाठच्या 2 बॉलवर कल्पेश जाधवनं कमाल दाखवली, ठोकला. इथे मात्र चौकार हवेत राहिलाय. बॉल कव्हर्सला 30 यार्डामध्ये झेलला जाईल. लागोपाठच्या 2 मोठ्या प्रहारानंतर अतुल माळी शांत कसा राहील, त्यानं ओळखला टान्स, आणि इथे मात्र फलंदाज कल्पेश जाधवची बहुमूल्य विकेट, एक शिकार मिळवली. पहिल्या क्रमांकाचा विकेट आपण पाहिला, अँगल बनवला डावखुऱ्या गोलंदाजानं. बॉल बराच वेळ हवेत राहिला आणि चांगला झेल. तिथे मात्र पवननं हवेमध्येच, नावच पवन आहे, हवा आहे, आणि त्या हवेमध्ये मात्र बॉल लिहिलेला हा झेल टिपला आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज कल्पेश जाधव झाला बाद. नवीन फलंदाज जयवंत हिलाल. 4 बॉल. चला लक्षात घ्या, फलंदाज लगेच पाठवायचे, त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे, जसा फलंदाज बाद होईल ना, धामोटे संघ आपल्याला विनंती आहे की आपण फलंदाज रेडी ठेवा, कारण ऑलरेडी आयोजकांचा संयमाचा बांध सुटलाय. कारण हात दगडी खाली असले की काही करू शकत नाही, असा प्रकार झालाय. खूप वेळ झाला या सामन्याला, कारण आम्ही याच्या अगोदर सामने खूप जोरात बोलून वेळेवर खेळा असं खेळवलं, आणि अखेरकार 1 तासाहून अधिक वाट पाहिली. बॅटची कडा, धावा मिळतील. क्षेत्ररक्षण खराब झालंय, खराब क्षेत्ररक्षण. सेकंड स्लिप मध्ये या बॉलला रोखू शकला असता, परंतु बॉल
प्रवीणचं थोडंसं झुकणं, फ्लेक्झिबिलिटी कमी राहिली, तो वाकू शकला नाही. त्याच्यामुळेच बॉल मात्र गेला सीमारेषा बाहेर. डीप थर्डमॅनच्या मधून आणखीन एक चौकार येतोय. या खराब फिल्डिंगच्या मुळेच धावलकर धावा लागतायत. या 4 धावेनं तब्बल 13 धावा. षटक क्रमांक 1 सुरू आहे. अतुल माळीचं एक विकेट चांगली कमावली त्यानं. जयवंत हिलालनं मात्र एक चौकार. पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता जयवंत हिलालला आणि अखेरकार हा बॉल राहिला. डॉट. षटक क्रमांक 1 संपलं. 13 धावा, 1 बाद 13. प्रथमेश स्पोर्ट्स क्लब धामोटे संघाची धावसंख्या. धामोटे संघाचा विचार केला ना तर आम्ही त्यांचा एकदा खेळ पाहिलाय. गोलंदाजी अफलातून राहिले. चला, टीम मिटिंग घेऊ नका ही विनंती असेल. सावळे संघाने आम्हाला चांगलं सहकार्य केलंय, त्याच्यामुळे आणखीन एकदा मी आता विनंती करतोय की आता सामना जर सुरू झालाय तर आपण ही वेळ वाचवा. प्रत्येक षटकानंतर टीम मिटिंग नका घेऊ ही विनंती राहील. कारण खऱ्या अर्थानं धामोटे संघाचं मी मगाशी बोललो की गोलंदाजी खूप अफलातून राहिली आहे. बेलुरीच्या मैदानावरती काय सुंदर गोलंदाजी या संघाने केली. कमी धावा असताना सुद्धा रोखला. दुसरा सामनाही पप्पन निलम पेठ संघाच्या विरोधात झाला. क्लोज काउंटर. तिथं हर्षल म्हात्रेचा कमालीचा खेळ राहिला. हर्षल म्हात्रेनं त्या सामन्याला कलाटणी दिली पेठच्या, परंतु धामोटे संघाच्या गोलंदाजाने पहिल्या 3 षटकापर्यंत सामना आपल्याकडे ठेवला होता. कमी स्कोरचा अफलातून गेम, उत्तम गेम राहिलाय. फक्त धामोटे संघाला विनंती केली की ज्याच्या वेळेला तुम्ही इकडे स्पर्धामध्ये नाव टाकाल ना, ही माझी पर्सनल विनंती आहे. लवकर या, थोडीशी स्पर्धा पहा, सामने पहा, जेणेकरून काय होईल, मैदानाचा आढावा येईल, तुम्हाला कळेल क्रीज का असते, धावपट्टी का असते. कारण तुमच्याकडचा खेळ तुमचा चांगला असेल, परंतु ज्या वेळेला आपण देश बदलतो, जागा बदलतो, एरिया बदलतो ना, त्या एरियामध्ये तुम्हाला कंप्लीट जाण्यासाठी, ते ॲटमॉस्फिअरमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा वेळ द्यावा लागतो. कारण दोन्ही ठिकाणी तुम्ही असेच आलात डायरेक्ट टॉस हारून. चांगला बॉल. हरेश माळी एकेकालचा आणखीन एक सितारा. हरेश माळी म्हणजे उत्कर्ष सावळेचाच नव्हता, तर ओपन क्रिकेट मधलाही सितारा होता. तो हरेश माळी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिल्या बॉलवर डॉट बॉलची सांगता. फटका चांगला आहे, फटका सुंदर आहे. जसा बॅट मधून निघाला वाटलाच की जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटच्या बाहेर. परेश हरड दाखवतोय हा लाजबाब षटकार. नितीन विर्ले याची अब्सेन्सी जाणवतीये. प्रीमियर लीग त्यांची सुरू आहे आणि नितीन विर्ले तिकडेही कॅप्टन आहे आणि नितीन विर्ले इकडेही कॅप्टन आहे. परंतु मी तर म्हणेन ना, खऱ्या अर्थानं धामोटे संघाच्या इतर खेळाडूंना आणखीन एक चांगला फटका, परंतु बॉल मात्र जातोय सीमारेषा बाहेर. चांगली फटकेबाजी पाहतोय. आणखीन एक चौकार. धावा बरसतायत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर धावा आलेत. आणखीन एक चांगला फटका. महाराजांची शिवजयंती उद्या म्हणजे आजच आहे. त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मित्रांनो. शिवजयंती ही घराघरात, नाका नाक्यावर नाही तर मनात रोज व्हायला व्हावी साजरी, तरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमानसामध्ये राहतील. मी मगाशी डिस्कस करतो की नितीन विर्ले संघाचा संघनायक आज नाहीये, परंतु मी तर म्हणेन की इतर संघाच्या खेळाडूंनाही संधी आहे कॅप्टनला दाखवण्याची की आम्ही चांगले खेळू शकतो. हे जेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल ना, त्यावेळेला तुम्ही चांगली ताकदीची कामगिरी कराल. कारण कोणत्याही खेळाडूवर एकावर डिपेंड कधीच राहायचं नाही. तुमचा कॅप्टन चांगला आहे, तीळ मात्र शंका आहे, तो खेळाडूही चांगला आहे, परंतु त्याची अब्सेन्सी कधीतरी राहणारच. आणि त्या अब्सेन्समध्ये संजू सॅमसंगचं नेमकं काय झालंय? संधी मिळत नाही. सगळ्यांना वाटायचा की कठीण पेपर अभिषेक शर्माचा येईल, परंतु मागच्या 2 मॅचमध्ये संजू सॅमसंगचा कठीण पेपर कुणाला सुटला नाही. त्याच्यामुळे अशा वेळेला कठीण पेपर बनायचा. खोटे शिक्के असतात ना, ते फार मोठे बनतात कधी कधी.
आणि त्याच्यामुळेच इथे मात्र धामोटे संघ कशी कामगिरी केली हे लक्ष राहील. याही षटकामध्ये 13 धावा आल्या. जणू काही उत्कर्ष सावळे संघाच्या गोलंदाजाने विचार केलाय 13चाच पाडा पाठ करायचा, कारण कठीण 13चाच पाडा असतो. 12चा सोपा, 14 सोपा, 15 सोपा, 16चा सोपा, 17चा कठीण. त्याच्यामुळे 13चाच पाडा इथे मात्र गिरवला जातोय. 26 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डवर धावा लागतायत. परेश हरडनं 7 बॉलमध्ये 14, तर जयवंत मिसाळनं जयवंत हिळालनं 2 बॉलमध्ये 1 चौकार सहित 4 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर अतुल माळी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. चांगला खेळ राहिलाय. एका बाजूला सावळे संघ ताकदवान संघ आहे. 5 ओव्हरचा मॅच लक्षात घ्या. 4 गोलंदाज मिनिमम वापरले जातील. त्याच्यामुळे अतुल माळी पुन्हा एक षटक आपल्या हातामध्ये घेतोय. एक फलंदाज कल्पेशला जरूर बाद केलाय, परंतु इथे परेश हरड चांगली फलंदाजी करतोय. जयवंत हिलाल चांगली फलंदाजी करतोय. धावा रोखाव्या लागतील. मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेचा रेकॉर्ड ब्रेक झाला की 74 धावांचा पाठलाग चेस झालाय. धावा चेस होत नाहीत असं म्हटलं जातं, पण इथे मागच्या सामन्यात चेस झाल्या, त्याच्यामुळे धावांचा पाठलाग होऊ शकतं हे दिसलंय. अतुल माळी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट आर्म वरती विकेट. त्या रनरमध्ये बॉल घेतला जातोय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल रनवर समाधान मानलं जात आहे. थ्रो थोडासा खराब येतो, परंतु बॅकअप आहे त्याला, आणि बॅकअपच्या मुळे इथे मात्र पाहतो निलेशचा बॅकअप तिथे पाहिला आपण. एकच रन्स मात्र मिळतीये. 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 27 धावा. दामोटे संघ हवेत राहिला. याच्यात लक्षात तिथे आहे, चूक करणार नाहीये, आणि ते मात्र कव्हर्सला एक चांगला 30 यार्डाच्या आतमध्ये हा झेल टिपला. क्रमांक 2 पवननं पुन्हा एकदा दुसरा झेल या स्पर्धेमध्ये टिपलाय. त्याच्यामुळे पवननं जागा चांगली हेरली आहे, आणि पवनला माहित आहे की बॉल हवेतच लिहिले झेलायचे. लागोपाठचा हा दुसरा झेलदन टिपला आणि दुसरा क्रमांकाचा फलंदाज झाला बाद. जीबी ट्रॉफीचा आयोजक हायलय भारी, आयोजक हायलय भारी, आयोजक हायलय भारी. मयूर पाटील विकासारी उले, निकेश पाटील पाठीशी सारी, निकेश पाटील पाठीशी सारी, निकेश पाटील पाठीशी सारी. थँक्यू. थीम सॉन्ग आपण ऐकलं या स्पर्धेचा. स्पर्धेमध्ये अशोकजी उलवेकर, दोघांनाजी जोरगेस, त्याचबरोबर संजयजी दिसले, 3 पंच आपल्या मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तिघांचंही करूया स्वागत. बॉल हवेत राहिलाय बराच वेळ, परंतु घ्यायचा कुणी हा प्रश्न पडला. तत्पूर्वी बॉल मात्र लँड झाला. 1च रन्स मिळतीये एका बॉलवर. या षटकामध्ये पलटवार झालाय. 13 दुने 26 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या, पण या पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा देत 1 विकेट कमावलाय अतुल माळीनं. 1.3 षटकांच्या खेळामध्ये आतापर्यंत 2 विकेट्स कमावलेत अतुल माळीनं. 15 धावा दिलेत. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. रन्स मात्र मिळते 1. दुसऱ्या रनसाठी तयार आहेत की काय, जणू काही खेळ चाललाय तिकडे. फेकत नाहीये, आम्ही धावतही नाहीयेत. एक फेकण्याचा प्रयत्न दाखवतोय, दुसरा धावण्याचा प्रयत्न करतोय. परेश दळवी म्हणजे जो परेश हरड सांगितला होता का, आमची काही चुकी नाहीये. 12th मॅन, कारण बोलणारा लिहितो तो वाचतो, लिहिणारा सांगतो तो लिहितो. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे.
या तीळ मात्र शंका नाही. जसा बॉल निघाला ना वाटलंच की धावा देऊन जाईल. या धावा मिळत आहेत तब्बल 4. फिल्डिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम्स यायला लागलेत. फंबलिंग चालणार नाहीये. धावा जोडाव्या लागतील. अतुल माळीलाही माहिती आहे पूर्वार्धामध्ये धावा कमीत कमी ठेवायच्या आणि उत्तरार्धामध्ये सहज पाठलाग करायचा हा इरादा राहणार आहे. परंतु तिथपर्यंत बॉलपर्यंत पोहोचूच शकला नाही फिल्डर आणि बॉल मात्र भरताप वेगानं कव्हरच्या मधून चौकारासाठी गेला. 33 धावा बोर्डवर लागल्या. क्या बात, हा फटका सुंदर आहे. परफेक्ट मिडल केला. यॉर्कर लाईनचा बॉल होता. बॉल मध्ये काही चूक नव्हती. अतिशय सुंदर डिलिव्हर केलेला बॉल होता. पण तेवढ्या सुंदरतेनं मात्र नवनाथ हरडनं जो फटका खेळलाय ना तो लाजवाब होता. स्क्वेअर लेगच्या मधून इथे धावा आल्या तब्बल 4 आणि या बॉलवर धावा 4 येण्यानं धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 37 धावा. अतुल माळीचं 2 षटकं आणि 12.00 सरासरीने 24 धावा त्यानं मोजल्या. परंतु 2 बहुमूल्य विकेट त्याने कमावल्या. हा शेवटचा बॉल सुंदर होता आहे तीळ मात्र शंका नाहीये. परंतु 16 वर्षाच्या नवनाथ हरडनं ज्या प्रकारे बॉलला टॅकल केला ना कमालीची. आजकालच्या नवतरुणामध्ये खूप कौशल्य चांगलं आहे परंतु चांगल्या ठिकाणी ते लावलंही गेलं पाहिजे. त्याच्यामुळे 16 वर्षाचा नवनाथ खेळतोय, 18 वर्षाचा परेश दळवी खेळतोय. त्याच्यामुळे हे अंडर 18 चांगली मंडळी आहे. चांगला खेळ आहे. नवतरुणांचा खेळ आहे. आणि ज्या ज्या संघामध्ये महेश शेठ लक्षात घ्यायचा दरवर्षी 2 नवीन प्लेयर येतात ना तो संघ नेहमी जिंकणार. नवीन प्लेयर तुमच्या संघामध्ये 2 तरी यायला हवेत नवीन. नाहीतर मग आपण बैल घेतो, आपले चांगले खेळाडू बैलांच्या पाठीमागे जातात आणि मग क्रिकेट खेळायला वेळ नाही. पूर्वी फक्त अभ्यास असायचा, आजकाल अभ्यास संपलाय. 10वी पास झालेल्या माणसाला वाचता येत नाही. आणखीन दयनीय अवस्था काय असू शकते. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पहा. दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न सक्सेसफुल. रिस्क घेतली आणि रिस्क आहे तो इश्क आहे. परंतु इश्क करायला रिस्क लागते कुठं आजकाल. व्हॉट्सअपला हाई करायचा, इंस्टा स्टोरी टाकायची की संपलाच तुमचा काम. स्नॅप, नवीन स्नॅप इंस्टाग्रामनं फेसबुकनं तुमचे चेहरे ओपन केले आणि फेस दाखवत दाखवत बुक मध्ये रेकॉर्ड केलं आणि फेसबुकच्या स्टोऱ्या बनल्या. काहींनी तर फेसबुकवर लग्न जमली. फक्त तेवढंच राहिलंय, बाकी काय होत नाही फेसबुकवर. तर तेही केलं असतं. पुन्हा एकदा रन्स मिळत आहे, पुन्हा एकदा रन्स मिळत आहेत. रन्सचा फ्लो सुरू आहे. सिंगल, डबल, डबल रन्स धावपलकर धावा चांगल्या लागतायत. पवन माळी आपला षटक क्रमांक स्वतःचा पहिला आणि संघात 4थं हाताळतोय. आतापर्यंत 2 बॉल टाकले. प्रत्येक बॉलवर 2-2 धावा घेत परेश दळवी मात्र सुंदर खेळ दाखवतोय. 11 बॉल्स मध्ये 20 धावा परेश दळवीच्या नावावरती आहेत. वय वर्ष 18 तर नवनाथ हरड मात्र वय वर्ष 16. आपल्या वयापेक्षा उत्तम कामगिरी. वय हा फॅक्टर नसतोच मुळात. तुझं कर्तृत्व फॅक्टर असतो. तर कर्तृत्व कसं राहील. क्या बात, हा बॉल चांगला आहे. बऱ्याच सावधीनंतर हा बॉल मात्र चांगला झाला. कारण बहुतांशी लेफ्ट हँडेड बॅट्समॅन असतात ना त्यांचा स्ट्रॉंग झोनच मिड विकेट आणि फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असतात. थोडा आखूड बॉल भेटला का उडवतात. त्याच्यामुळे तसा चान्स राहिला आणि बॉलला फिरवला. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आणखीन एक ताकद दाखवली जाते. ताकद आणि नजाकत याचा सुवर्ण मध्ये साधत मात्र काय उडवलाय बॉलला. लेट आलाय. जणू काही त्याला गाडीमध्ये टॉनिक दिली की काय. सांगितलंय बाळा तुझ्यावरच आज गेम आहे. आपला कॅप्टन नाहीये, तूच कॅप्टन बन आणि तूच टोक. उडवतो षटकार. व्हाईट बॉल कॉल. 48 धावा बोर्डवर लागतायत. पूर्वार्धामध्ये चांगल्या धावा बोर्डवर लागतायत असा इशारा काहीसा केलाय परेश दळवीनं. खोलवा टप्प्याचा बॉल चांगल्या रीतीनं आपण पाहतोय.
कव्हरच्या दिशेनं बॉलला मात्र टोलवला. अतिशय उत्तमरित्या 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत. असं 12th मॅन सांगतायत की कदाचित परेश दळवीची तब्येत थोडीशी बरोबर नाहीये, त्याच्यात ताप त्याला आलाय असं म्हणतोय. पण तो आत्ता खेळताना ताप देतोय गोलंदाजांना. सवळे संघाच्या गोलंदाजांचा ताप भरवला. ज्या प्रकारचा खेळ आहे, विपरीत परिस्थितीत जो अनुकूलता निर्माण करतो ना तो खरा माणूस. ती विपरीत परिस्थितीमध्ये खेळताना परेश दळवीचा हा लाजवाब खेळ. 14 बॉल 28 तो खेळलाय आणि 50 धावा बोर्डवर लागलेत. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. फुल टॉस बॉलला मात्र काय टॉसअप केलाय, परंतु नेमकं घडलं काय? हिट विकेट. चांगला फटका जरूर आला, पण त्याच्या अगोदर स्वतःला कंट्रोल करू शकला नाही परेश दळवी आणि त्याचा मात्र इथे हिट विकेटच्या रूपानं आणि सावळे संघाला गॉड गिफ्ट मिळतीये, ती म्हणजेच परेश दळवीची फलंदाज हिट विकेट बाद. हिट विकेटची गॉड गिफ्ट मात्र मिळाली उत्कर्ष सावळे संघाला परेश दळवीची, कारण तो अतिशय उत्तम रंगामध्ये खेळत होता आणि त्याने स्वतःनेही सांगितलं. बाउंड्री जरूर होती, पण त्याच्यानंतर अगोदरच सांगितलं की हिट विकेट आहे. फलंदाज झाला बाद. धावफलकावर धावा लागले तर 3 बाद 50 धावा या षटकातील. षटक क्रमांक 4 मात्र संपले आणि 50 धावा बोर्डवर आहेत. एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. देवेश माळी गोलंदाजीच्या मार्कवर राहील, तर नवनाथ हरड बॅटची कडा. आणखीन एक मोठी विकेट. नवनाथ हरड डिपार्ट. गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ, गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ वारदोली गावाचा, हाय वारदोली गावाचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा, जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला. राहुल माळी केवाळे यांचा उत्तम गुणलेखनाची भूमिका या स्पर्धेमध्ये निभावताना पाहतोय आपण. पाहतोय उत्तम आवाज या स्पर्धेला. मानस मनोरे यांचा आवाज आपण ऐकला. शुभमजी पाटील भयाळ यांचा आवाज ऐकतोय. प्रज्योत पाली गावचा उत्तम आवाज आणि गुणलेखनाची भूमिकाही त्यांच्या माध्यमातून ते हे ऑलराऊंडर बनतायत. पालीमध्ये ऑलराऊंडर खूप आहेत. कुस्ती, क्रिकेट आणि त्यांनी अंबाईर कॉमेंट्री केली ना तो स्कोरर बनतोच त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ऑलराऊंडर भूमिका त्यांनी निभावलं. त्यांचंही करूया कौतुक. राहुल राणे नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकरला उभा आहे तर यश लोबी ऑन स्ट्राईक. देवेश माळीचा हा एक बॉल आणखीन चांगला राहिला. या षटकामध्ये बरंच काही कमावलं जाते उत्कर्ष सावळे संघाच्या बाजूनं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय अतुल माळी संघाची, तर सगळेच्या सगळे गोलंदाज अतुल माळीनं लेफ्टी वापरलेत. हा एक मोठा बेनिफिट या संघाचा, कारण लेफ्टी गोलंदाजावर खेळणं एवढं सोपं नसतं मुळात. एक रन फेकी, दुसऱ्या रनचा सक्सेसफुल. फेकी थोडीशी खराब, थ्रो सरळ करू शकला नाही कीपरकडे आणि इथे मात्र रन्स मिळते 2 धावा. 53 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी सुंदर राहिली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा देवेश माळेन दिलाय. कमबॅक मिळून देणारा षटक राहिलाय. राहुल राणे हाही बॉल चांगला आहे. सिंगल रन्स कदाचित देवेश माळेनं सोडून दिली, त्याने विचार केला. अशा रन्स आता पंच सांगतील, तुम्ही दोघे धावा 2-3 धावा, मग पंच कळवतील की रन्स नाहीये. तुम्ही दमा पहिले आणि मग सांगतील पंच की नका नका धावू तुम्ही. रन्स मात्र एकच राहील. अशी स्ट्राईक रोटेशन नसते. परंतु महेश पाटील सर, मी सांगू इच्छितो ना की हा निर्णय फक्त आपल्याकडेच आहे नियम,
कारण स्टँडर्ड क्रिकेटमध्ये हा नियम कुठे नाहीये. तुमच्याकडे जर 11 प्लेयर्स आहेत ना तर स्ट्राईक घेऊ दे त्याला, म्हणजे असा हा नियम ऍक्च्युली आहे. परंतु त्या स्ट्राईकच्या रोटेशनमध्ये आपल्याकडे ना 10 एक जण 10 आउट करायला कमी नाही पडणार. त्यामुळे तो नियम पण जरा बरा आहे असं वाटायला लागलंय कधी कधी. या बॉलवर रन्स किती येतील? गोलंदाज पहिल्यांदा थांबला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पहा रनिंग विरुद्ध विकेट लाजवाब राहिली आहे. 2 नाही, इथे 2च बाबू. आता पुन्हा तोच प्रकार घडला. 2 रन्स तर कम्प्लीट झाले या बॉलवर, आणि या 2 रन्सनं काय रिस्ट्रिक्ट केलंय देवेश माळीनं. कमालीची गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर धापलकर धावा लागल्या तब्बल 56. 6 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये एकूण 6 धावा आल्या, तशा 50 धावा होत्या. त्याच्यामुळे कमालीची गोलंदाजी. 56 धावा बोर्डवर लागल्या. आणि पहिल्यांदा सांगितलं होतं की 56 लागल्यामुळे येता येता तुम्ही ज्या 4 धावा केलेत ना त्या 4 धावा आम्ही मायनस करू. त्याच्यामुळे 56च्या ऐवजी -4 52. 53 धावांचं आव्हान उभं राहिलंय उत्कर्ष सावळे संघासोबत. आता बघायचंय हे 53 धावांचा पाठलाग कसा करेल. मी बघितलेली धामोडे टीमची गोलंदाजी अफलातून राहिली आहे. 2 सामन्यामध्ये खूप सुंदर गोलंदाजी राहिली आहे. परंतु आज नवं मैदान, नवी स्पर्धा, अपोजिटचा संघ नवा, तिथे तुमचा डाव नवा राहील का की उत्कर्ष सावळे या धावांचा पाठलाग सहज करेल. नेमकं काय घडेल, काय बिघडेल, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोण कोणाला हवी होईल. थोडासा उशीर का होईना परंतु सामन्याला सुरुवात झाली. पूर्वार्ध बहारदार राहिलाय, अतिशय उत्तम खेळ राहिला फलंदाजांचा. परंतु गोलंदाज भावेशने सुद्धा उत्तम गोलंदाजी करत रिस्ट्रिक्ट केलं आणि 53 धावांचं आव्हान. ऐकूया या उत्तरार्धामध्ये प्रज्योतला. तत्पूर्वी महेशजी पाटील आणि संपूर्ण GB स्पोर्ट्सनं मला जी काही संधी दिली त्या संधीबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मी आभार प्रकट करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. येस, थँक्यू दिनेश पाटील सर. पहिल्या सत्रामध्ये 56 जमले होते परंतु 4 धाबा अगदी त्यातून मायनस होताना आपण पाहिलं. 52 जमल्या. 53 धाब्यांचं टार्गेट, 53 धाब्यांचं लक्ष. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये संघ पाहायला मिळेल उत्कर्ष सावले टीम. आमच्या ओमकारदांची देखील लेट पण तू थेट मात्र इथे उपस्थिती लाभली आहे. मॅच कडे जाऊयात. मॅच इज ऑन. खरं तर सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 30 बॉल आणि त्यामध्ये 53 धाबा. 53 धाब्यांचं लक्ष. एका बाजूनं उत्कर्ष 11 सावळे, एका बाजूनं संघ आपण पाहतोय प्रथमेश क्रीडा मंडल दामोदे टीम. दामोदे टीम खरं तर आपण पाहतोय खूप दूरवरचा प्रवास आणि अद्याप या मैदानाच्या आतमध्ये आज खरं तर या वारदोलीच्या क्रीडा नगरीमध्ये कशा रीतीने खेळ साकारला जाईल अगदी आपण पाहणार आहोत.
मग काय पनवेल तुझी पहिलाच बॉल ऑफस्टमला खोदून काढला फिल्डर आहेत शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र सिंगल कंप्लीट केली जाते ऑफस्टमच्या बाहेर खरं तर आपण हा बॉल पाहिला ब्लॉकॉलचा चेंडू आणि तदनंतर खोदून काढलं बॅट्समॅन आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती निशांत मालीला आणि अद्याप सिंगलने खरं तर अकाउंट केले ओपन स्वतःचं आणि टीमचं आणि अद्याप अतुल माली स्ट्राईक एंड वरती बॅट्समॅन पाहायला मिळेल स्क्रीन दाखवायला बॅट्समनचे नाव जुबी ट्रॉफीचे दमदार पर्व गावदेवी आणि बैनान क्रिकेट संघ वारदोली आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक परेश दळवी यावेळेचा बॉल ऑन साइडला फडक्यामध्ये ताकद पहिल्या पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर उचलला जाईल अतुल मालीचा शर्यतीनं स्ट्राईक एंड वर दिलाय चौकारानं सुरुवात केली जाते आपल्या स्वतःची आणि संघाला देखील येत आहे 4 धावा मृतिकेचे पावर ते तवर आखिले स्वराज्य स्वप्न तवा साखरिले गरजोनी केले इंदोत्सव साजरा शिवराया तुझा मानाचा मुजरा खरं तर उद्याचा दिवस उद्या खरं तर तिथीप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि अगदी मग त्या जयंती निमित्त खरं तर अगदी शिवरायाने या स्पर्धेच्या वतीने मानवंदना जाऊया मॅच कडे 4 धावा आलेत संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती यावेळेस ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न विरेशन बॉल वरती आपण पाहिलं आणि तदनंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय मागील बॉल वरती आलेला मोठा चौकार आणि तदनंतर मात्र इथून हा डॉट बॉल अगदी आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ संपलाय षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले फर्स्ट आणि ज्यामध्ये चांगली बॅटिंग करताना अतुल दळवी लेफ्ट मोर द विकेटला मार करत असताना ऑफ साइडला गॅप पाहिलीये इनफिल्डला क्लिअर करत बॉल त्याला सीमा पार डीप कव्हरच्या रिजन मध्ये धन 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 करीत येतोय चौकार यस 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 9 ऑन दी बोर्ड 9 धावा दाबटल्यावरती आपण पाहतोय षटक पहिलं परेश दळवीला आपण पाहतोय अद्याप 4 चेंडू हाताळताना 9 धावा खर्च केल्यात अतुल माळी आणि त्याची चांगली कामगिरी ऑन साइडला आफ्लिक केला फिल्डर आहेत डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग करते सिंगल येईल आणि इथून मात्र या सिंगलने पहिलं दशक पूर्ण टीम टोटल 10 ऑन दी बोर्ड पहिलं दशक पूर्ण होईल संघाची धावा संख्या एकेरीमधून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 10 धावा पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील 53 धाव्यांचं टार्गेट 53 धाव्यांचं लक्ष आणि धावी जमल्या 10 धावा शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं परेश दळवी त्याच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूने स्ट्राईक एंड वरती निशांत माळी यावेळेस लिंग एज बॅट चिकडा इष्टरक्षक आहे टिपला जाईल झेल धक्का क्रमांक पहिली विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर परतताना निशांत माळी आणि इथे मात्र षटक पहिलं होतं समाप्त सफलता मिळते परेश दलवीला आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस एका आघाडीच्या मोबदल्यात टीमची धावा संख्या पाहायला मिळते 10 रन्स ऑन दी बोर्ड 10 धावा दापटल्यावरती युवांची मंगीसुद्धा पाटील यांच्याकडून खरं तर कॉम्बॉक्स साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झाले त्यांचं खरं तर आम्ही आमच्या मनाच्या अंतःकरणापासून खरं तर आभार व्यक्त करू मॅच कडे जाऊयात आणि अद्याप नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ऋषिकेश माळी न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले सेकंड नवनाथ हरड
बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात घडवून दिली. खरं तर या टीमचा आपण विचार केला, अगदी दिनेश पाटील सरांनी सांगितलं बॉलिंग लाईन अद्याप या टीमची आम्ही चांगली पाहिली आहे, परंतु या मॅच मध्ये कशा रीतीने सिच्युएशन असेल त्यांची अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूने देखील तेवढेच ताकदीचं संघ उत्कर्ष सावले टीम पाहायला मिळते. मग त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना धावसंख्या रोखण्याचा विक्रम कदाचित केला जाईल का, किती धावसंख्या बनताना पाहायला मिळेल अद्य मग आपण पाहणार आहोत. 24 बॉल आणि गरज आहे अद्याप 43 धावेची. षटक क्रमांक 2 नवनाथ हरड बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सलामीवीर अतुल माळी. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड ला खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा फिल्डर आहेत, यष्टीरक्षक पाहिजे, बॅट्समन होईल बाद. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीची जोडी अद्याप दोन्ही बॅटर जिथे मागील बॉल वरती परतताना निशांत माळीला आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या अंतिम बॉल वरती सेकंड ओव्हर जशा रीतीनं सुरुवात झाली सफलता मिळते नवनाथ हरडला आणि बॅट्समन आपण पाहतोय अतुल माळी इज बॅक टू द डगआउट. सफलता मिळते नवनाथ हरडला. टीमला धक्का बसला दुसरा आणि अद्याप न्यू बॅटर देवेश माळी. सर्व खेळाडू माळी माळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित अद्याप या चौथा माळी आणि देवेश माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आणि अद्याप बॉलिंग ट्रॅक वरती एका बाजूनं नवनाथ हरडला आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत द्वारकानाथ सोरगे सर असतील, तर नंतर मेन अंपायर यावेळेचा हा बॉल लॉफ्ट केलाय, आलाय स्लॉट मध्ये, पार्क केलंय पार्किंग प्लॉट मध्ये ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. रिवेश माली जशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये गेला तशा रीतीने मात्र सुरुवात केली आक्रमणानं आणि त्याच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. टोटल धावसंख्या पाहायला मिळते अद्याप 16 धावा धावपटल्यावरती पाहायला मिळतात. देवेश माळी आणि त्याने खरं तर आता संघाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या कांद्यावरती घेतली आहे. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उचल्या बॉल वरती आपण पाहिले, त्यानंतर अंपायर सिग्नल 1 बाउन्सची वॉर्निंग खरं तर स्कोअर लेग पंचांच्या माध्यमातून दिली जाते. इथून मात्र पहिला बाउन्स यूज केलाय, कदाचित दुसरा बाउन्स जर इथून मात्र वापरला त्यानंतर मात्र अगदी गोलंदाजाला दंडित केलं जाईल. करंट रन रेट आपण पाहतोय 10.67, रिक्वायर रन रेट 10.57, 10.57 ची सरासरी अद्याप इथून राखायची आहे. आणखी एक वॉट शॉट पुल केलाय, पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय. बॉल चला डिपेंड विकेटच्या डोक्यावरून. आणखी एक दमदार षटकार बॅट्समन आपण पाहतोय देवेश माळीच्या बॅटमधून. पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा मानाची, स्मरणार्थ स्पर्धा मानाची, स्मरणार्थ स्पर्धा मानाची. जीबी ट्रॉफी सन्मानाची आहे हो लाख मोलाची, आहे हो लाख मोलाची, आहे हो लाख मोलाची. थँक्यू. अप्रतिम संगीत खरं तर आपण ऐकतोय, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय रामजी गोपाल पाटील. खरं तर आज जरी आपल्यात नसले परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना अगदी उजळला देण्याचं काम मात्र या आयोजक कमिटीने केलंय. आणखी एक उडवला, यावेळेस फटका फसतोय की काय? डेफिनेटली फिल्डर आहेत तैनात. यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक. आणि इथून मात्र जेल टिपली. बॅट्समन होईल बाद, ज्याच्या बॅट मधून जमले तब्बल 2 षटकार. 4 बॉल मध्ये ज्यानं 12 धावा जमवल्या आणि तो बॅटर आपण पाहतोय देवेश माळी मैदानाच्या बाहेर.
येस थँक्यू. टीमची धावसंख्या पुढे सरसवताना अद्याप स्थिरवताना पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. दोन आलेले षटकार कदाचित बॅटिंग टीमला संजीवनी देतील का? देवेश माळी जरी परतला असता परंतु त्यानं चांगली कामगिरी केली आहे. ज्या वेळेस खरं तर धावसंख्या येत नव्हती, पहिल्या ओव्हरमध्ये जमले तर फक्त 10, परंतु सेकंड ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून आलेले दोन षटकार आणि अद्याप 22 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक बऱ्याच वेळच्या डोळ्यामध्ये आहे. बॅकवर्ड साईडला चुक्या घडतायत. दोन क्षेत्ररक्षकाकडून खरं तर घडलेली ही चुकी आणि तदनंतर मात्र कंप्लीट केलं जात आहे त्या दोन धावा. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ सातत्यानं म्हटलं जातं, परंतु तो झेल मात्र इथे सुटलाय आणि तदनंतर कंप्लीट केला जात आहे त्या दोन धावा. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या 12 बॉलचा खेळ संपलाय आणि इथून मात्र धावसंख्या जमली आहे 24 धावा. कदाचित झेल टिपला असता, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न, थोडासा दर्पण वाढला असता बॅटिंग टीमचा, 2 धावा देखील वाचल्या असत्या, परंतु इथून मात्र 2 धावा आल्यात आणि 18 बॉल. समीकरणाचा विचार केला 3 षटक 18 चेंडू 29 धाव्यांची गरज. चला टीम मिटिंग नको. दामोदर टीम आधीच खूप उशीर झालाय, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. नियस डीजे गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ, गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ वारदोली गावाचा, हाय वारदोली गावाचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा. षटक दुसरं समाप्त झालं आणि या धावा जमल्या पहिल्या 12 बॉल मध्ये तब्बल 24 धावा. आता 18 बॉल 29 धाव्यांचं टार्गेट साधं सोबत टार्गेट उरलंय, परंतु इथून मात्र अगदी गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. एखादा षटक कमी धाब्यांचा हाताळला मात्र अगदी निर्णायक असेल. आणि षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ज्यानं पहिलं षटक हाताळलं आणि वैयक्तिक दुसरं सांगे कोट्यातले तिसरं षटक घेऊन परेश दळवी पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 10 धावा खर्च करत असताना एक सफलता देखील मिळवली आणि अद्याप तोच परेश दळवी थर्ड ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन ऋषिकेशचा फटका ऑफ साईडला डीप कव्हरला फिल्डर आहेत. वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला फिल्डर आहेत. उचलतील फेकतील अगदी चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर कंप्लीट केली जाईल सिंगल. सिंगल संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये 25 ऑन द बोर्ड. 17 बॉल आता 28 धावा. 53 धाव्यांचं लक्ष ज्यामध्ये अद्याप जमल्यात 25. आता 17 बॉल आणि 28 जमवायच्या आहेत. कदाचित मॅचचा आपण विचार केला थोडीशी मॅच बॅटिंग टीम कडून झुकताना पाहायला मिळते, परंतु अद्याप चांगली गोलंदाजी साकारली तदनंतर देखील बॅलन्स असेल मॅच फिल्डिंग टीम कडे. लेग बिफोर विकेट LBW पायचीच्या स्वरूपात पकडलाय आणि इथून मात्र बॅट्समन होतोय बाद. विकेट नंबर आपण पाहतोय 4. धीरज माळी 5व्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर. विनंती केली जाईल बॅटिंग टीमला, जो कोणी तुमचा नेक्स्ट बॅट्समन असेल, फिल्डिंग टीमला देखील विनंती असेल तुम्ही वारंवार एकत्रित येऊ नका. विकेट आली आहे, कदाचित या मॅच मध्ये विकेट संजीवनी देईल का फिल्डिंग टीमला, कारण धीरज माळी याची आलेली विकेट. आता इथून मात्र 16 बॉल 28 धाव्यांची गरज आहे. इथून 2 ते 3 धावा 4 बॉल मध्ये खर्च झाले तर अंतिम 2 ओव्हर मध्ये धावा थोड्या जास्तीच्या राहतील आणि तसंच काही मात्र प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग टीमला करावं लागेल. न्यू बॅटर इनिंग्स नंबर 6 हरेश माळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. परेश दळवीला आपण पाहतोय षटक क्रमांक 30 हाताळताना. चांगली कामगिरी परेश दळवीची, परंतु मागील ओव्हर मध्ये आलेले 2 षटकार देवेश माळी आणि ते षटकार मात्र आता मागणी ठरतात फिल्डिंग करणाऱ्या दामोदर टीमला. यावेळेचा बॉल इथून मात्र चांगली कामगिरी, परंतु फिल्डिंग मध्ये काहीच्या चुका,
परंतु तदनंतर देखील कोणती धावे त्यांना पाहायला मिळत नाहीयेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, जे डॉट बॉल हाताळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहेत आणि ते डॉट बॉल हाताळताना परेश दळबीला आपण पाहतोय. आता 15 चेंडू 28 धाब्यांची आणखी गरज. 15 बॉल 28 रन्स, 4 धाब्यांची पॅनल्टी घेऊन करत आज सामना खेळताना आपण पाहतोय. संघर्ष करताना दामोदर टीम एक एक धाव वाचवण्यासाठी संघर्ष, तर ती एक एक धाव बनवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमचा. क्रिकेट म्हटलं तर संघर्ष, आणि त्या संघर्षाशिवाय मात्र तुम्हाला इथे यश मिळत नाही. आता जो संघर्ष कशा रीतीने केला जाईल, कोणाचा संघर्ष यशस्वी ठरेल, अगदी मग या साऱ्या गोष्टी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल येते टीमची टोटल 26 ऑन दी बोर्ड, 26 धावा, 14 चेंडू 27 धाव्यांची आणखी गरज. कदाचित त्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर थोडंसं आव्हान सोपं होईल, परंतु इथून मात्र धावसंख्या रोखली तर अंतिम 2 ओव्हर मध्ये मात्र प्रेशर टाकण्याचं काम बॅटिंग टीम वरती केलं जाईल. परेश दळवी अद्याप काय दमदार कामगिरी, त्यानं 10 चेंडू अद्याप टोटल हाताळलेत, ज्यामध्ये खर्च केलात फक्त 12 धावा. यावेळेस पार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये आहे आणि इथून मात्र फिल्डर न केलेली ही चुकी, ही झेल नाही सोडली तर कदाचित ती मॅच सोडली का, असं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आता उभा राहिलाय. कारण आलेल्या 6 धावा आणि त्या समीकरण होईल सोपं. अगदी मागील बॉल वरती मी म्हटलं कदाचित इथून एखादा मोठा फटका पूर्णपणे मॅच मध्ये इन करेल बॅटिंग टीमला, आणि तसंच काही करताना मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार. टीम जाऊन पोहोचले 32 ऑन दी बोर्ड, 32 धावा दाबटल्यावरती. येणारे 13 चेंडू 21 धाव्यांची गरज. आता इथून एखादा डॉट बॉल इम्पॉर्टंट असेल फिल्डिंग टीमला, आणि तो डॉट बॉल हाताळावा लागेल मात्र परेश दळवी याला. शेवटचा बॉल, डिफेन्सिव्ह क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, तसंच काही फटका आपण पाहिला आणि तदनंतर मात्र डॉट बॉल. अंतिम 12 चेंडू 21 धाव्यांची गरज. चला विनंती असेल फिल्डिंग टीम, प्लीज तुम्ही एकत्रित येऊ नका. 12 बॉल 21 धावा. पहिल्या फेरीतील 4थी मॅच आपण एन्जॉय करतोय. आणखी 2 मॅचेस देखील आपल्या बॅलन्स आहेत, याच्याकडे देखील लक्ष केंद्रित असू द्या. 12 बॉल 21 धावा कशा रीतीने वाचवल्या जातील, कारण क्रिकेटमध्ये सातत्यानं खरे तरी वाक्य आपण ऐकत आलोय, क्रिकेटमध्ये मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ ठरतो. आता तो गोलंदाज कशा रीतीनं श्रेष्ठ ठरेल, किती धावा जमतील, कारण अद्याप हरेश माळी, ऋषिकेश माळी मैदानाच्या आतमध्ये 12 मध्ये षटक क्रमांक 4, आणि ते 4थे षटक घेऊन गोलंदाज कल्पेश जाधव आलाय. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन हरेश माळीला आपण पाहतो, एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वर ऋषिकेश माळी, कल्पेश जाधव होईल सज्ज राईट टर्म ओव्हर द विकेटनं. ऑन साइडला ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत, डीप मिड विकेटला सिंगल येते, आणि या सिंगलनं मात्र संघाची धावसंख्या 33 ऑन दी बोर्ड, 33 धावा. अद्याप ही मॅच खरं तर दोन्ही टीम कडे बॅलन्स आहे. 11 बॉल 20 धावा, प्रत्येक बॉल वरती 2 धावा कंपल्सरी, आणि या स्पर्धेचा नियम देखील आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ट्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, यातील मात्र शंका नाहीये. ट्रेसिंग चुकली 2 धावे पॅनल्टीच्या ऍड झाल्या समजायच्या, आणि अगदी ही नियमावली. खरं तर आज क्रिकेट म्हटलं तर आज खरं तर गल्लीपर्यंत क्रिकेट थांबला नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी पण विचार केला तर मग अगदी एका उंच पातळीवर हा खेळ गेलाय. आपल्या या विभागातील अनेक खेळाडू खरं तर ISPL मध्ये देखील खेळ साकारताना आपण पाहिले. बामणडोंगरी गावातील अंडर 19चा आर्यन नाईक, त्यानं देखील ISPL मध्ये खरं तर खेळ साकारला. आज खरं तर आपल्याला अभिमान असायला हवा की आज आपले अष्टपैलू खेळाडू देखील या विभागातून अगदी मात्र तेवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळ साकारताना पाहायला मिळतात. परंतु इथे मॅच कडे जाऊयात, तेवढीच इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगल आली आहे, सिंगल टीमची टोटल 35 ऑन दी बोर्ड, 35 धावा. येणारे 9 चेंडू 18 धाव्यांची गरज. केतन मात्रे, भावेश पवार, त्यानंतर अलीकडे विचार केला विचुंबे देवद मधील मयूर वाघमारे असेल, अनेक खेळाडू खरं तर या आपल्या रायगड मधून अगदी खेळ साकारताना आपण पाहिलेत. अगदी आंतरराष्ट्रीय पटलावर देखील ज्यावेळी एकमेव भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेटची मॅच आपण पाहिली, तिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणारा खेळाडू सुद्धा आपल्या विभागातील विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं. परंतु इथे पहा
निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश महाली बरसतोय. त्याच्या बॅट मधून आलेला षटकार आता पूर्णपणे मॅच मध्ये इन करेल बॅटिंग टीमला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा दाबटला वरती. मी गड्या डोंग उद्याची सकाळ शिवमयी सकाळ. खरे तर 365 दिवस ज्या दिवसाची वाट पाहिली जाते 19 फेब्रुवारी देखील तेवढ्याच जल्लोषात साजरी होताना आपण पाहिली आणि उद्याचा दिवस देखील अगदी आपल्या मराठी माणसासाठी अगदी जल्लोषाचा दिवस असेल. ज्या राजाने खरं तर आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलं. कारण आज आपण जे मराठी बोलतो अगदी या महाराष्ट्रामध्ये आपलं जे काही मराठी माणसाचं अस्तित्व निर्माण आहे त्याला एकमेव कारण आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यानंतर त्या राजांची जयंती अगदी उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊया मॅच कडे. 42-42 जमल्यात. 7 बॉल 11 धावांची आणखी गरज. कदाचित एखादा मोठा फटका आल्यावर असं वाटतं की मॅच बॅटिंग टीम कडून झुकेल. परंतु तदनंतर गोलंदाजी अगदी स्वीकारली त्यानंतर मॅच अद्याप देखील दोन्ही टीम कडे बॅलन्स आहे. हा बॉल मात्र या मॅच मध्ये निर्णायक असेल. 7 बॉल 11 धावांची गरज. प्रॉपर यॉर्कर बॉल अगदी आपण पाहिला ऑनसाइडला ड्राईव्ह केला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इथून कदाचित एक धाव वाचणं गरजेचं होतं आणि इथून षटक क्रमांक 4 जिथे 11च्या सरासरीने धावा जमल्या तब्बल 44 धावा. येणारे 6 चेंडू आता 9 धाव्यांची गरज. 6 बॉल 9 रन्स. आता फिल्डिंग टीमला अगदी प्रश्न उद्भवला असेल की ही जबाबदारी आता कोणत्या गोलंदाजावर सोपवली जाईल. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. जो काय निर्णय असेल तुम्ही त्वरित घ्या. पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल परंतु स्पीडअप घ्या. खरं तर खूप उशीर होत चाललाय. अद्याप 2 मॅचेस देखील आपल्याकडे बॅलन्स आहेत. खरं तर आपण चर्चा केली होती आंतरराष्ट्रीय पटलावरती खेळाची जिथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान एकमेव खरं तर हा सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये खरं तर अगदी भारतीय जिंकून मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ठरणारा आपल्याच विभागातील त्या उरण विभागातील या रायगड जिल्ह्यातील विश्वाजी ठाकूर हे नाव खरं तर लौकिक राहिले आणि हा खरं तर अभिमान आहे आपल्या रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा. 6 चेंडू 9 धावा. आता कोणत्या गोलंदाजावर खरं तर जबाबदारी सोपवली जाईल आणि कोणत्या गोलंदाजाला मात्र इथे वापर केला जाईल आणि ते धावा कशा रीतीने रोखल्या जातील. कदाचित त्या 9 धावा वाचल्या तर गोलंदाजाच्या मैदानावरती विक्रम होईल कदाचित. परंतु इथून मात्र बॅटिंग साठी देखील ज्याच्या बॅट मधून अगदी मागील ओव्हर मध्ये आला षटकार तो ऋषिकेश माळी देखील अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 6 बॉल मध्ये अद्याप वैयक्तिक 15ची खेळी साकारताना ऋषिकेश माळी आता त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना इथून मात्र धावा कशा रीतीने रोखल्या जातील अगदी मग आपण पाहणार आहोत. जयवंत हिलाल षटक क्रमांक 5 आणि संघाची जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर स्वीकारली आहे आणि ती जबाबदारी आता कशा रीतीने योग्य रीतीने पार पाडली जाईल. 6 चेंडू 9 धावा. एखादा मोठा फटका पूर्णपणे मॅच झुकवेल. एखादी विकेट ती देखील तेवढीच मॅच झुकवेल फिल्डिंग टीम कडून. 6 चेंडू 9 धावा. चला स्पीडअप करा. पहा वारंवार करत आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जशा रीतीने मध्यरात्री होती थंडी देखील वाढत चालली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅचचं तापमान देखील तितकंच वाढलंय. 6 बॉल 9 रन्स. पहिला बॉल ऑन साइडला हलक्यात ड्राईव्ह केला. फिल्डर आहे दीपमेंट विकेटला लॉंग दी कार्पेट. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. खराब फेकी. कलेक्शन मध्ये चुका आणि इथे पहा आता ही एक चुकी कदाचित या मॅच पासून तुम्हाला दूर करेल. या स्पर्धेपासून मात्र तुम्हाला दूर करेल. 2+4 नशिबाच्या 4 ऍड केल्या जातील आणि तब्बल 2 धावा खरं तर कम्प्लीट होताना आपण पाहिल्या आणि या संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा संघाचं अर्धषटक आणि 50 धावा दाबटला वरती. आता 5 बॉल आणि गरज आहे 3 धाव्यांची. 6 बॉल मध्ये 9चं समीकरण असताना ओव्हर थ्रोचा आलेला हा चौकार आणि तो चौकार मात्र कदाचित या स्पर्धेतील प्रवास सामुएल फिल्डिंग करणाऱ्या दामोदर टीमचा. 5 बॉल 3 धाव्यांची गरज. यस चला मॅच ऑन करा. फिल्डिंग पोझिशन
फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काहीशा चेंजेस केल्या जात आहेत. थ्रो मध्ये चुकी आणि तदनंतर मात्र त्या चुकीची किंमत पूर्ण टीमला मोजावी लागते. स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश माळी एकांकी झुंज दिली आहे. अद्याप एकांकी किल्ला लढवला या मॅच मध्ये, परंतु जरी 3 धावा असल्या तरी त्या देखील वाचू शकल्या जातील. बॅटकटच्या स्वरूपात सिंगल येते. 51 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. कदाचित 4 धावा आता पॅनल्टीच्या आठवत असेल फिल्डिंग टीमला. झालेली चुकी आणि आता ती चुकी कदाचित ते 4 धावा वाचल्या असं तर धावा उरल्या असे तब्बल 6. थोडस प्रेशर, थोडासा दबाव असला बॅटिंग टीम वरती, परंतु काही चुका आणि तदनंतर मात्र त्या चुकांमुळे मात्र खरं तर 4 धाब्यांच्या पॅनल्टीला सामोरे जावं लागलं. 4 बॉल 2 धाब्यांची गरज आहे. स्पीडअप करा फिल्डिंग टीम. फिल्डिंग डिपार्टमेंट पूर्णपणे क्लोज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन हरेश माळी ज्यानं अद्याप 5 बॉल फेस केलेत. 5 धाब्यांचे योगदान देत असताना शेवटचे 4 ज्यामध्ये 2 ची गरज. लेग बिफोर विकेट, अंतिम क्षणाला निर्णायक क्षणाला आलेली विकेट. हरेश माळी मात्र लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात LBW च्या स्वरूपात बाद होतोय. आता समीकरणामध्ये होईल बदल. अंतिम 3 चेंडू आणि ज्यामध्ये आणखी असतील 2 धावा. हो कदाचित त्या काळामध्ये शिवाजी महाराजांची तलवार चमकली नसती तर आज मराठी माणूस देखील चमकला नसता. आज मराठी माणूस खरं तर मावळताना पाहायला मिळाला असता. परंतु तदनंतर आपण पाहतोय आज खरं तर मराठी या माणसाचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये कशामुळे निर्माण असेल तर केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज. मॅच कडे जाऊया. 3 चेंडू 2 धावा. न्यू बॅटर प्रवीण भोजने. इथून एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये आणखी रंगत निर्माण होताना पाहायला मिळेल. संपूर्ण खरं तर अगदी आपण पाहतोय मंचावरती सर्व आयोजन कमिटी या मॅच आनंद घेताना अगदी सर्वांच्या नजरा मॅच कडे. डिफेन्सिव्ह क्रिकेट ज्या खेळीची मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे आणि तशाच रीतीची खेळी प्रवीणने अगदी पाहिलं की इथून खरं तर एक धाव काढून देखील सामना योग्य रीतीने जिंकला जाऊ शकतो आणि तदनंतर त्यानं तशाच रीतीची कामगिरी केली आहे आणि इथून स्कोर पूर्णपणे लेवल झाला. परंतु स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन ऋषिकेश माळी. जयवंत हिलाल वरती दाखवलेला विश्वास, परंतु चुक्या घडल्या कदाचित फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. झालेला ओव्हर थ्रो त्यामध्ये आलेल्या तब्बल 4 धावा आणि त्या धावा मात्र आता या अंतिम क्षणाला मागणी करतात फिल्डिंग टीमला. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची गरज. फिल्डिंग डिपार्टमेंट फिल्डिंग पोझिशन अगदी क्लोज पाहायला मिळते. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. पहा खूप वेळ घेतात तुम्ही, याच्याकडे लक्ष केंद्रित करा. आणि नेक्स्ट मॅच कॅप्टनला विनंती असेल. कोण जिंकले रे? पलसपे टीम तुमचा कॅप्टन इथे दाखल करून ठेवा ही विनंती केली जाईल. जशा रीतीने मॅच संपेल तशा रीतीने त्वरित टॉस केला जाईल. इथून जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये श्री गणेश 11 मोरिया 11 पलसपे टीम समोर खेळ साकारताना पाहायला मिळेल. 2 चेंडू 1 धावेची गरज. फिल्डिंग डिपार्टमेंट मैदानाच्या आतमध्ये दृश्य आपण पाहतोय अगदी क्लोज फील्ड पोझिशन पाहायला मिळते आणि इथून मात्र शेवटचे 2 बॉल आणि शेवटची 1 धाव. एका धावेची गरज असताना इथे पहा मैदानाच्या आतमध्ये घडली चुकी आणि या चुकीमुळे मात्र आज खरं तर या स्पर्धेमध्ये इथेच प्रवास थांबला पाहायला मिळेल. हार्डलक असेल दामोदर टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स उत्कर्ष सावले टीम. चला त्वरित कॅप्टन टॉस साठी या ही विनंती केली जाते. चला टीम कॅप्टन मोरिया 11 पलसपे आणि उत्कर्ष सावले टीम त्वरित टॉस साठी संपर्क साधा. 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण एन्जॉय करणार आहोत, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या.
चला टॉस साठी संपर्क साधा. खर तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल इथून उत्कर्ष सावळे तर एका बाजूने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना मोरिया इलॉन पळसपे टीम. जशा रीतीने खर तर मॅचला सुरुवात होईल तशा रीतीने कॉमेंटर बॉक्स मध्ये जोडले जातील. शुभम दादा मात्रे यांचा आवाज ऐकायला मिळेल. परंतु आम्ही इथेच सांगतो, तुम्ही कुठे जाऊ नका, एन्जॉय करत राहा. GB ट्रॉफीचे दमदार पर्व आज खरं तर आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली शिवमदादा मात्रे असतील, सर्व आयोजन कमिटी, त्यांचे आम्ही खरं तर आमच्या मनाच्या अंतर्गणापासून आभार व्यक्त करू. यस, तुम्ही कुठे जाऊ नका, अगदी पाहत राहा, एन्जॉय करत राहा.